हॅलो फ्रेंड्स. तर बघा आपण FST2 पेपर 1 याच्यामध्ये हा क्वेश्चन टाकला होता, मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड विथ स्वे. तर बऱ्याच मुलांनी या क्वेश्चनमध्ये डाऊट विचारला की हा प्रॉब्लेम कशा प्रकारे सॉल्व केला पाहिजे. तर त्याचं सोल्युशन आज आपण पाहणार आहे. ठीक आहे. तर बघा, या न्यूमरिकलला सॉल्व करण्यासाठी दोन मेथड आहेत. जनरली आपण दोन मेथडचा यूज करून हे न्यूमरिकल सॉल्व करू शकतो. बघा, तर त्यातली पहिली मेथड आहे, त्याच्यामध्ये आपण हा जो मेंबर आहे CD, हा CD मेंबर त्याला आपण ॲज अ झिरो शेअर मेंबर घेऊन सॉल्व करू शकतो. किंवा आपली जी ओरिजिनल मेथड आहे, जी आपली कन्व्हेन्शनल मेथड आहे मोमेंट डिस्ट्रीब्युशनची, ती मेथड वापरू शकतो. आता झिरो शेअर मेंबर म्हणजे काय असतं, तर झिरो शेअर मेंबर जनरली फ्रेममध्ये कॉलम असतो. ठीक आहे. जनरली असा कॉलम असतो की ज्याच्या सपोर्टला हा रोलर सपोर्ट आहे. ठीक आहे, रोलर सपोर्ट आहे आणि त्याच्यावर कोणताही लॅटरल लोड नाही आहे. ठीक आहे. तर असा कॉलमला आपण म्हणत असतो झिरो शेअर मेंबर. ठीक आहे. खाली रोलर सपोर्ट आणि नो लॅटरल लोडिंग. तर या केसमध्ये हा जो मेंबर CD आहे, या दोन कंडिशन सॅटिस्फाय करत असल्यामुळे आपण त्याला ट्रीट करू शकतो ॲज अ झिरो शेअर मेंबर. आणि या डायग्रॅमला किंवा या फ्रेमला आपण कन्वर्ट करू शकतो इक्विव्हॅलेंट फ्रेममध्ये आणि आपण सॉल्व करू शकतो. ठीक आहे. समजा आपण या पद्धतीनं इक्विव्हॅलेंट फ्रेममध्ये कन्वर्ट करून आपण याला सॉल्व करू शकतो. ठीक आहे. आयदर हा अप्रोच तुम्ही यूज करा किंवा जो आपला कन्व्हेन्शनल अप्रोच आहे, ठीक आहे, तर त्यानं सॉल्व करा. तर दोन्हीपैकी कोणतीही मेथड तुम्ही यूज करू शकता. आता बघा, या मेथडचं जे सोल्युशन आहे ते आपण ऑलरेडी ग्रुपवर शेअर केलेलं आहे. तर जे कन्व्हेन्शनल मेथड आहे त्या पद्धतीनं कसं आपल्याला सॉल्व करता येईल ते मी आत्ता तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, याच्यामध्ये पहिली स्टेप असते आपली फिक्स्ड एंड मुवमेंट कॅल्क्युलेट करणं. तर या डायग्राममध्ये बघून तुम्हाला समजेल की फक्त मेंबर BCवर लोडिंग आहे, बाकी कोणत्याच मेंबरवर लोडिंग नाही. त्याच्यामुळं आपण म्हणू शकतो की M बार AB इज इक्वल टू M बार BA इज इक्वल टू M बार CD इज इक्वल टू M बार DC इज इक्वल टू 0. ठीक आहे. आणि M बार BC इज इक्वल टू मायनस WL²/12 इज इक्वल टू मायनस 30 इंटू C²/12. हे किती येईल आपल्याला, मायनस 90 किलोन्यूटन मीटर. ठीक आहे. देअरफॉर M बार CB इज इक्वल टू प्लस 90 किलोन्यूटन मीटर. बघा, फिक्स्ड एंड मुवमेंट ॲट B आणि C आपण फाइंड केलं, -90 + 90, बाकी सगळं तर झिरोच येईल. ठीक आहे. आता बघा, सगळ्यात महत्त्वाची जी स्टेप आहे ती आहे कॅल्क्युलेशन ऑफ डिस्ट्रीब्युशन फॅक्टर. आता जर आपण कन्व्हेन्शनल मेथडनं सॉल्व करत असू तर हे सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे आपल्या न्यूमरिकलमध्ये आणि बऱ्याच मुलांनी इथं चूक केलेली आहे. तर बघा, याच्यामध्ये आता पहिल्यांदा बघा, जॉईंट बीमध्ये बघा, हा फार एंड जो आहे हा कंटिन्युअस सपोर्ट आहे किंवा रिजिड जॉईंट म्हणू शकतो आपण या फ्रेमच्या केसमध्ये. आणि फार एंड ए जे आहे ते आहे फिक्स सपोर्ट. त्याच्यामुळं आपण त्याचा जो स्टिफनेस कॅल्क्युलेट करणार आहे तो कसा करणार आहे बघा, 4EI/L. ठीक आहे. आता याच्यामध्ये EI म्हणजे इथं I2 आहे आणि लेंथ आहे 6 मीटर. त्याच्यामुळे काय येईल बघा, 4EI म्हणजे इथं 2 असल्यामुळं 2EI येईल डिवायडेड/L, म्हणजेच हे 2 येईल 4EI/3. ठीक आहे. सिमिलरली BC बघा, लेंथ आहे 6 मीटर आणि EI किती आहे, 2 आहे. सिमिलरली BC पण किती येईल, 4EI/L म्हणजे हे पण येईल 4EI/3. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो आहे जॉईंट C आपल्याला डिस्ट्रीब्युशन फॅक्टर कॅल्क्युलेट करणं. आता बघा, जॉईंट Cला जर आपण मुवमेंट अप्लाय केली तर बघा, ती मेंबर CD जो आहे, आता सिन्स हा जो D रोलर आहे, हा D रोलर काय करणार आहे, कोणत्याही प्रकारची हॉरिझॉन्टल रिॲक्शन इथं प्रोड्यूस करू देणार नाही आहे. त्याच्यामुळं काय होईल, तर या CD मेंबरवर कोणतीच मुवमेंट ट्रान्सफर होऊ शकणार नाही, कारण तिथं रोलर आहे. जर आपण मुवमेंट लावली इथं Cला तर या मेंबरवर कोणतीच मुवमेंट ट्रान्सफर होणार नाही. सगळी मुवमेंट जी आहे ती या मेंबर BCवर ट्रान्सफर होईल. त्याच्यामुळं
या मेंबर सी डीचा जो डिस्ट्रीब्युशन फॅक्टर असणार आहे तो किती असणार आहे 0. ठीक आहे, हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग इथं आपण स्टिफनेस कॅल्क्युलेट करत बसण्याची गरज नाही, कारण हा जो एंड आहे हा कंटिन्युअस आहे. याची स्टिफनेस किती येईल आपल्याला 4EI/L. ठीक आहे, हे येईल 4, आता EI त्याचा 2 आहे. ठीक आहे, त्यामुळे 4EI/L आहे 6, म्हणजे हे येईल 4EI/3. आणि याचं बघा, आता इथं रोलरचं कोड आहे. रोलरचं कोड असल्यामुळं याचं डायरेक्टली आपण 0 लिहू शकतो. ठीक आहे, डायरेक्टली आपण इथं 0 लिहू शकतो, कारण ते कोणत्याच प्रकारचा स्टिफनेस तिथं अलाउ करणार नाही आहे. ठीक आहे, आता समेशन ऑफ के इथं येईल 4 4 8, हे येईल 8EI/3 आणि इथं येईल 4EI/3. तर या केसमध्ये बघा डिस्ट्रीब्युशन फॅक्टर येईल, डिवाइड करा, हा येईल 0, येईल डिवाइड करा, हा येईल 0.5, 0.5, हा येईल 1 आणि हा येईल 0. तर अशा प्रकारे डिस्ट्रीब्युशन फॅक्टर इथं आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आहे जॉईंट सीला डिस्ट्रीब्युशन फॅक्टर कॅल्क्युलेट करणं या केसमध्ये. ठीक आहे, आता पुढची स्टेप आहे मोमेंट डिस्ट्रीब्युशन. तर इथं इम्पॉर्टंट आहे बघा, ही पण स्टेप इम्पॉर्टंट आहे. आपण टेबल मांडून घेतलेला आहे जॉईंट, त्याच्यानंतर असतो मेंबर. मेंबर कोणते आहेत आपल्याकडे, AB आहे, BA आहे, त्यानंतर आहे BC, त्यानंतर CB, CD आणि DC. ठीक आहे, त्यानंतर डिस्ट्रीब्युशन फॅक्टर बघा, B साठी किती आहेत 0.5 आणि 0.5. त्यानंतर CBला इथं आहे 1, इथं आहे 0. ठीक आहे, Dला तर काय गरज नाही. त्यानंतर मेंबर झाले की फिक्स्ड एंड मुवमेंट किती आहे, ABला 0 आहे, BAला पण 0 आहे, इथं आहे -90, इथं आहे +90, इथं आहे 0, इथं आहे 0. ठीक आहे, आता समोर नेक्स्ट स्टेप कोणती असते आपल्याकडे, फिक्स्ड एंड मुवमेंट झाले की बॅलन्सिंग. ठीक आहे, बॅलन्सिंग. आता बॅलन्सिंग बघा, कोणकोणते जॉईंट इम्बॅलन्स आहेत, तर जॉईंट बीला पण इम्बॅलन्स आहे आणि जॉईंट सीला पण आहे. तर आता बीला बॅलन्स करताना आपण काय करतो, आता टोटल नेट मुवमेंट किती आहे इथं -90, तर आपण +90 अप्लाय करतो. तर +90 कसे अप्लाय होईल, इन रिस्पेक्ट ऑफ डिस्ट्रीब्युशन फॅक्टर. तर ही इथं येईल 45, इथं येईल 45. ठीक आहे, सिमिलरली जॉईंट सीला नेट मुवमेंट किती आहे 90 +90. आता आपल्याला त्याला 0 करायचं आहे, तर आपण -90 अप्लाय करणार. -90 हे कसे अप्लाय होईल, इन रिस्पेक्ट ऑफ किंवा इन प्रपोर्शन ऑफ डिस्ट्रीब्युशन फॅक्टर. डिस्ट्रीब्युशन फॅक्टर बघा इथं 1 नाही तर 0 आहे, म्हणजे इथं -90 जाईल आणि इथं 0 जाईल. बघा, त्यानंतर सेकंड स्टेप असते कॅरी ओव्हर, याच्यानंतर असते कॅरी ओव्हर. तर बघा आता BAला जर आपण मुवमेंट लावली, ठीक आहे, तर ती कुठं कॅरी होईल, बघा Bला जर मुवमेंट लावली तर ती होईल ABला कॅरी. त्यानंतर BCला जर लावली तर ती होईल CBला कॅरी. ठीक आहे, आणि CBची मुवमेंट होईल BCला कॅरी. तर असं आपल्याला 3 मुवमेंट कॅरी करायचे आहेत. ठीक आहे, 3 टोटल आपल्याला 3 मुवमेंट कॅरी करायचे आहेत. बघा इथं एक जाईल इथली मुवमेंट इथं, त्यानंतर सेकंड जाईल इथली इथं आणि इथली इथं, असं 3 आपल्याला मुवमेंट टोटल कॅरी करायचे आहेत. तर बघा इथं हाफ येईल इथं 22.5, इथं येईल -45 आणि इथं येईल +22.5. ठीक आहे, आता इकडं तर 0 आहे, इकडं तर 0 आहे. ठीक आहे, आता पुढची स्टेप बॅलन्सिंग. सेम बघा, आता जॉईंट बीला नेट मुवमेंट किती आहे -45, त्याला बॅलन्स करा. आता +45 लावा, इकडं 50 जाईल, इकडं 50% जाईल, म्हणजे इथं येईल +22.5, 22.5. सिमिलरली इथं -22.5 अप्लाय करा आणि कशाच्या प्रपोर्शनमध्ये होईल ते डिस्ट्रीब्युशन फॅक्टरच्या प्रपोर्शनमध्ये. इथं येईल -22.5, इथं येईल 0. ठीक आहे, चला नेक्स्ट स्टेप कॅरी ओव्हर. ठीक आहे, कॅरी ओव्हर करायला 11.25, 11.25 इकडे येईल 11.25, याचा कॅरी ओव्हर इकडे येईल -11.25. ठीक आहे, सेम प्रोसेस रिपीट करा. बॅलन्सिंग बघा -11.5 आहे, त्याला जर आपण इक्वली लावलं 50-50% प्लस करून, तर हे येईल 5.63. 5.63. ठीक आहे, आणि इथं -11.25 0. ठीक आहे,
कॅरी ओव्हर हे किती येईल बघा 2.82. त्यानंतर याचा कॅरी ओव्हर किती येईल -5.63. याचा कॅरी ओव्हर येईल 2.82. हा येईल 0, हा येईल 0. ठीक आहे. नेक्स्ट आहे बॅलन्सिंग. अजून एकदा आता बघा इथे नेट मुवमेंट आहे -5.63. त्याला बॅलन्स करा 2.82 इकडे येईल, 2.82 इकडे येईल. ठीक आहे. याला पण बॅलन्स करा -2.82 येईल, इकडे 0 येईल, समोर 0. त्यानंतर कॅरी ओव्हर आणखी एकदा किती येईल 1.41 येईल इकडं. त्यानंतर कॅरी ओव्हर याचा इकडे जाईल 1.41, याचा इकडे येईल -1.41. 0 0 0. ठीक आहे. बॅलन्सिंग बघा इथं नेट मुवमेंट आहे -1.41. अप्लाय करा 0.71 0.71. इथं -1.41 0. ठीक आहे. कॅरी ओव्हर इथे येईल -2.35 येईल. इथं नाही ना, याची इकडे येईल -0.71 आणि याची येईल इकडं 0.35. ते येईल 0 0 0. आता लास्ट बॅलन्सिंग करूया आपण आणि सोडून देऊया, कारण बिलो 1% आलेलं आहे आपल्याला. आपले जे मुवमेंट आहेत ते बिलो 1% आलेले आहेत. आणि लक्षात ठेवा कधीही MDMमध्ये जी फायनल स्टेप घेतो आपण ती नेहमी बॅलन्सिंग स्टेप घ्यायची. कॅरी ओव्हर करून कधीच आपण टोटल मुवमेंट घ्यायचे नाहीत. कधी पण आपण बॅलन्सिंग करूनच, ठीक आहे, बॅलन्सिंग करूनच आपण फायनल मुवमेंट कॅल्क्युलेट आपण करत असतो. तर हे एक लक्षात ठेवा पॉईंट. त्यानंतर लास्ट स्टेप असते आपली बॅलन्सिंग. तर बॅलन्सिंग करा 0.71 नेट मुवमेंट आहे 0.35. ठीक आहे. आणि आता इकडं -0.35 0 0. ठीक आहे. आता करा टोटल किती येईल बघा. याची जर टोटल केली तर आपल्याला मिळेल 38.33. याची मिळेल 77.01. याची -77.01. याची मिळेल 0. याची मिळेल 0. याची मिळेल 0. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण ह्या एंड मुवमेंट कॅल्क्युलेट करणार आहे. ठीक आहे. तर हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट होता. तर अशा प्रकारे आपण मुवमेंट डिस्ट्रीब्युशन करणार आहे. आणि नेक्स्ट स्टेप जी असते आपली ती कॅल्क्युलेशन ऑफ स्वे फोर्स. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण स्वे अनालिसिस करतो. त्याच्यानंतर आपण S' फाइंड करतो. त्यानंतर आपण करेक्शन फॅक्टर K फाइंड करतो. आणि त्याच्यानंतर आपण फायनल मुवमेंट फाइंड करतो. तर या ज्या स्टेप आहेत या तुम्ही करू शकता. सेम प्रोसेस आपण रिपीट करणार आहे. तर हे सगळ्यात महत्त्वाचं होतं की पहिल्यांदा काय महत्त्वाचं आहे बघा याच्यात, तर हा डिस्ट्रीब्युशन फॅक्टर कॅल्क्युलेट करणे आणि त्याच्यानंतर हे मुवमेंट डिस्ट्रीब्युशन करणे. ठीक आहे. आयदर तुम्ही ही मेथड वापरा किंवा याला हा जो मेंबर CD आहे याला 0 शेअर मेंबर ट्रीट करून त्या मेथडून सॉल्व करा. आन्सर तुमचं सेमच येणार आहे. तर ही मेथड जी आहे ते इथं आपल्याला थोडा टाईम खाणार आहे, कारण इथं मल्टिपल स्टेप आलेले आहेत इथं. पण जी आपली 0 शेअरवाली जी मेथड आहे याच्यामध्ये काय होईल, हा जो D आहे तो इथं शिफ्ट होईल आणि त्याच्यामुळे तुमचा टाईम वाचेल, तुमचं फास्ट आन्सर येऊन जाईल. तर ठीक आहे. आणखी कोणाला काय डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. थँक्यू.